तर क क क वांग हा जो शब्द आहे त्याचा नाम ग आहे. त्यानंतर क च ज झ न ट ठ ड ढ न ट ढ ड व न प फ ब भ म य र ल व श श स थ ल. आता हे लक्षात कसं ठेवायचं पहा. क त त त प य आणि श हा गट म्हणजे सुरुवातीला अ नंतर ट ट ट ट य आणि श या पद्धतीने बरोबर. आणि त्याच्यानंतर आणखी विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे त्याला आपण जोड शब्द सुद्धा म्हणतो. ते आहेत क्ष आणि न्य. मग हा जो क्ष आहे तो जोड शब्द किंवा जोड व्यंजन आहे. मग क्ष कसा तयार झालाय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा क्ष क श क श. नंतर न्य न्य जोड व्यंजन कसा आहे तर त अधिक न अधिक य आणि असा हा न्य तयार होतो. म्हणजे श आणि न्य हे वर्ण आहेत म्हणजे व्यंजन आहेत तर ते जोड व्यंजन आहेत, जोड शब्द आहेत. त्याच्यामुळं शब्द वर्णन लावताना आपल्याला हा जो क्ष आहे तो क्ष हा घ्यावा लागत नाही. बरोबर. आणि जो क्ष आहे न्य आहे तो घरच्या गटात घ्यावा लागणार. म्हणजे त्याच्या तशा पद्धतीचा एखादा प्रश्न आल्यानंतर आपल्याला ते त्याचा क्रम योग्य असा लावायचा आहे. पुढील शब्द शब्दकोशातील क्रमाने लावले असता उजवीकडून दुसरा येणारा शब्द कोणता. आपण या ठिकाणी सुरुवातीला तुम्हीसाठी पहा अ क त त त प य आणि श. आता आपल्याला हे शब्द शब्दकोशातील क्रमाने म्हणजे उदाहरणाने लावायचे आहे. मग आता हा पहिला जो शब्द आहे तो आभार, ऋण, औषध आणि अखंड हे शब्द आहेत. या प्रत्येक शब्दाचं पहिलं जे अक्षर आहे पहिलं जे व्यंजन आहे किंवा स्वर आहे तो आपण लक्षात घ्यायचा. या ठिकाणी आहे नंतर आ उ औ अखंड म्हणजे अ आहे. मग आता हे सगळे जे पहिली अक्षर आहेत ती कोणत्या गटाची आहेत किंवा अच्या गटाची ती थांबून लिहिणार आहोत मध्ये म्हणून हा अखंड. अखंड हा शब्द या ठिकाणी एक नंबरला आपल्याला घ्यायचा आहे. अखंड अखंड. नंतर आभार आभाळ अ आ इ उ उद्योग
नंतर चौथा शब्द रूल हा आणि शेवटचा जो शब्द आला आहे हा औक्षण औक्षण. आता उजवीकडून दुसरा येणारा शब्द पडदा असा. उजवीकडून दुसरा म्हणजे हा बोर्ड तुमच्या समोर आहे, व्यू आहे, मात्र उजवा हात या बाजूला आहे, म्हणजे उजवीकडून म्हणजे या बाजूने, डावीकडून म्हणजे या बाजूने. नेहमी लक्षात ठेवायचं तुमच्या समोर प्रश्नपत्रिका असेल, एखादी वही असेल, कागद असेल किंवा बोर्ड असेल, त्यावेळेस उजवी बाजू तिकडची असते आणि ही डावी बाजू. आपण डावीकडून उजवीकडे शिकतो. मग उजवीकडून दुसरा शब्द, उजवीकडून पहिला शब्द हा आहे आणि दुसरा शब्द हा आहे पूर्ण. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 3 कडे जावं लागेल. म्हणजे उजवीकडून दुसरा शब्द येतोय ऋण. लक्षात आलं. आता आपण फक्त या त्या गटातले शब्द घेतले. जसे जसे प्रश्न पुढे पुढे जातील तसे तसे वेगवेगळ्या गटातले शब्द या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आता ज्यावेळेस माझ्यासमोर असा एखादा प्रश्न येतो शब्द वर्णन लावण्यासाठी, त्यावेळेस मी काय केलं पाहिजे, तर मी हे जे शब्द आहेत हे प्रश्न वाचल्यानंतर सत्कार, चालन, शक्ती, तणाव, भजन हे शब्द वर्णाने लिहिल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल. आपण जो गट पडले आपले त्या गटाप्रमाणे लिहून घेऊया. मला अ क च त त प य आणि श हा गट आहे. मग अ च्या गटातली अक्षर औ पर्यंत आहे. क ग ग ग ग ग च च च ज ज ज च च च ग ग ग. हे लक्षात आहे सगळे. मग हा जो पहिला शब्द या ठिकाणी मला लिहायचा आहे तो आहे सत्कार. म्हणजे स पहिला अक्षर स आहे, म्हणजे तो कुठे येईल, तो या ठिकाणी येईल. सत्कार. दुसरा शब्द चालक. पहिला अक्षर आहे च, तो च च्या गटामध्ये येईल. चालक. तिसरा शब्द आहे शक्ती. शक्ती. नंतर पुढचा शब्द आहे तलाव. आणि भजन. आता शब्द लिहून झाल्यानंतर एका गटामध्ये दोन शब्द आलेले आहेत पहा. शक्ती आणि सत्कार. मग आता याच्यामध्ये श आधी अगोदर येतोय, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करावी लागेल की हा सत्कार हा शब्द या शच्या नंतर येणार आहे. म्हणजे अगोदर शक्ती हा शब्द येणार आहे, मग सत्कार हा शब्द येणार आहे. सत्कार शब्द आपण थोडा वेळ त्याच्यात पुढे लिहून घ्यायचा. सत्कार. आता मध्यभागी पहा. पहिल्या क्रमांकाला शब्द आला चालक, दुसरा तलाव, तिसरा भजन, चौथाला शक्ती आणि पाचवाला सत्कार. आता 5 शब्द आहेत. मध्यभागी कोणता शब्द येतो, तिसरा भजन. ठीक आहे. म्हणजे मध्यभागी येणारा शब्द कोणता आहे, भजन. लक्षात आलं. म्हणजे ही जी पद्धत आहे व्यंजनांचे किंवा स्वरांचे क्रम लक्षात ठेवण्यासाठी ही पद्धत जर आपण वापरली तर कोणाचाही एकही प्रश्न या घटकावरचा चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. पहा, ऑगस्ट, ॲटम, एक, आयरन, ओटा या शब्दांचा योग्य वर्णानुक्रम कोणता? 4 पर्याय दिलेले आहेत आणि हे 4 पर्याय वर्णानुक्रम या ठिकाणी लिहिलेले आहेत. पहा, या ठिकाणी हे जे सगळे शब्द दिलेले आहेत ते अ गटातले आहेत. मग आपल्याला जे 14 स्वर आहेत त्या 14 स्वरांचा योग्य क्रम जर माहित असेल तर हा प्रश्न आपण सोडवू शकतो. पहा, या ठिकाणी पहिलं अक्षर आहे अ, आ, ए, ऐ आणि ओ. आता याच्यामध्ये कोणकोणती अक्षर आलेत पहा, अ, आ, ए, ऐ, ओ. आता याच्यामध्ये जे सुरुवातीला अक्षर येत आहे सगळ्यात ते येत आहे ए येतं. मग हा एक हा शब्द एक. त्याच्यानंतर आ, ए, आ, ॲटम. त्याच्यानंतर आई, आयरन. चौथ्या क्रमांकावर शब्द येणार ओटा. आणि शेवटचा शब्द असणार आहे ऑगस्ट. अ, ए, आ, ऐ, ओ, अ. बरोबर, हा क्रम आहे. म्हणजे आपण ज्या क्रमाने शब्द लिहिल्यानंतर ऑप्शन नंतर आपण चेक करणार आहोत. म्हणजे आपण जे शब्द लिहिले तो क्रम कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, कोणत्या पर्यायामध्ये आहे, तर तो आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, आ, ऐ, ओ, अ, औ. हे हा जो क्रम आहे हा क्रम आपल्या निश्चितपणे लक्षात या ठिकाणी असला पाहिजे. तो आपण पाठच करून ठेवला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहूया, थोडासा वेगळा. जॉईन, जादू, जीवन, जिवंत, जोडणी या शब्दांचा योग्य वर्णानुक्रम लावल्यास चौथ्या व 5व्या क्रमांकावर कोणते शब्द असतील? चौथ्या व 5व्या क्रमांकावर. म्हणजे आपल्याला जे शब्द दिलेले आहेत ते आहेत 5 शब्द आहेत. पहा, 1, 2, 3, 4, 5 शब्द दिलेले आहेत आणि त्यांचा वर्णानुक्रम लावायचा आहे. वर्णानुक्रम लावत असताना शब्दाचं पहिलं अक्षर आपण पाहत असतो. आता ह्या प्रत्येक शब्दाचं जे पहिलं अक्षर आहे ते आहे या ठिकाणी आहे ज. इथं पण आहे ज, ज, ज आणि ज. मग आता ह्या ज ची जी 14 खडी आहे ती 14 खडी आपल्या लक्षात आहे तुमच्या सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना ती येते. मग आता जा, जा, जी, जी, जो हा क्रम आहे. मग आता याच्यामध्ये कानाचा शब्द अगोदर येणार सगळ्यात, म्हणून तो आपण लिहून घेऊ जादू. त्याच्यानंतर पहिली वेलांटी ई, जिवंत. नंतर दुसरी वेलांटी जीवन. नंतर काना एक मात्रा जो, जोडणे आणि शेवटी जॉईंट.
शब्दांचा क्रम लावून घेतलेला आहे. आता चौथ्या व पाचव्या क्रमांकावर कोणते शब्द येतील? 1 2 3 4 आणि 5. चौथ्या क्रमांकावर येतोय जोडणी, पाचव्या क्रमांकावर येतोय जॉईन. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. बरोबर, म्हणजे कधी कधी एकच शब्द हे एकच अक्षर हे सुरुवातीला असतं, परंतु ते त्याच्या 14 खडीच्या क्रमाने लक्षात घेऊन आपल्याला त्या शब्दांचा क्रम लावायचा असतो. म्हणजे प्रत्येक अक्षराची जी 14 खडी आहे ती 14 खडी आपली पाठांतर असली पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहूया. वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? शेवटचा शब्द कोणता येईल? या ठिकाणी वर्णमालेनुसार, शब्दकोशानुसार, वर्णानुक्रमे अशा प्रकारचे शब्द आलेले असतात. पाहूया आपण. 5 शब्द दिले, 4. पहिला शब्द आहे क्षमा, नंतर ज्ञान, प्राण आणि गृह. आता या ठिकाणी पहा, आपण गट लिहून घेऊ. अ, क, च, ट, त, प, य आणि श. हे गट लिहिले आपण. आता या ठिकाणी जो पहिला शब्द आहे क्षमा, क्षमा हा जो क्ष आहे, क्ष आपण मागाशीच पाहिलं, श हे जोड व्यंजन आहे, जोडाक्षर आहे. म्हणजे क्ष कसा बनलाय तर पहा, क्ष म्हणजे क्ष बनलेला आहे क, क्ष आणि अ असा क्ष बनलेला आहे. म्हणजे क्षचा पहिला जो वर्ण आहे, व्यंजन आहे, ते आहे क. म्हणून क्षला आपण ह्या क च्या गटात लिहिणार आहोत. क्षमा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर ज्ञान, मग ज्ञान मधला जो ज्ञ आहे तो बनलेला आहे द अधिक न अधिक य अधिक अ. ज्ञ 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 हा ज्ञ आहे. मग ज्ञ कोणत्या गटामध्ये येतोय? द च्या गटामध्ये. कारण द हा उच्चार सुरुवातीला येतो, म्हणून तो द च्या गटामध्ये आपण लिहिणार आहोत. द कोणत्या गटामध्ये येतोय तर तो ट, थ, द. बरोबर, मग तो शब्द येतोय या ठिकाणी ज्ञान. 2 शब्द झालेत आपले. त्यानंतर प्राण, प्राण प्राण शब्द या ठिकाणी येणार आहे प्राण, प च्या गटामध्ये. नंतर गृह, गृह. बरोबर, शब्द लिहून झाले. आता आपला जो क्रम झालाय तो कसा झालाय? पहिला शब्द झालाय क्षमा, क्षमा. दुसरा गृह, तिसरा ज्ञान आणि चौथा आहे प्राण. आता बघा, जर सामान्यपणे जर आपण विचार केला असता तर क्ष आणि ज्ञ या 2 शब्दांनी सुरू होणारे शब्द, शब्दांनी सुरू होणारे शब्द म्हणतोय, कारण क्ष हे जोडाक्षर आहे, म्हणजे जोड व्यंजन आहे, ज्ञ सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी क्ष आणि ज्ञ आपल्या ज्या वर्णमालेमध्ये क्ष आणि ज्ञ शेवटी आहेत, परंतु क्ष कसा बनलाय? या पद्धतीने बनलाय. ज्ञ कसा तयार झालाय? तर या पद्धतीने तयार झालाय. म्हणून क्ष हा शब्द काय झाला आपला पहिल्या क्रमांकावर आलाय. नंतर गृह, नंतर ज्ञान आणि नंतर प्राण. आपला प्रश्न काय आहे? शेवटचा शब्द कोणता येईल? शेवटचा शब्द कोणता येईल? शेवटचा शब्द आलेला आहे प्राण. म्हणून पर्याय क्रमांक 3 प्राण या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं, ज्या वेळी शब्दाचं पहिलं अक्षर क्ष असेल
किंवा ज्ञ असेल तेव्हा हा क्ष कुठं जातो, या क च्या गटामध्ये जातो. हा ज्ञ कुठं जातो, तर पहिला उच्चार द येतो, म्हणजे तो द च्या द मध्ये त च्या गटामध्ये जातो. त थ द ध ध न या पद्धतीनं. बरोबर. म्हणजे ज्यावेळी क्ष आणि ज्ञ या शब्दांनी सुरू होणारे शब्द वर्णानुक्रमे लिहिताना येतील त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला हा विचार करावा लागणार आहे. कदाचित येणाऱ्या परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. 2017 पासून मी प्रश्नपत्रिका पाहिल्या तर असा प्रश्न आलेला नाही. त्याच्यामुळे हे तुम्ही लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. आणखी एक नवीन प्रश्नाचा पॅटर्न आहे हा. प्रश्न आहे किमान, किरकिर, किरकोळ, किराणा. प्रश्नचिन्ह आहे किशोर, किसनी. प्रश्नचिन्हाच्या जागी वर्णानुक्रमे कोणता शब्द येईल? प्रश्नचिन्ह पहा. जे प्रश्न दिलेत आपल्याला किमान, किरकिर, किरकोळ, किराणा या ठिकाणी येणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे किशोर, किसनी. बरोबर. आणि पर्याय दिलेत पहा किलबिल, किशोरी, किरकिरा, किस्मत. आता या प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर जर आपण पाहिलं तर ते आहे की, की म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर सुद्धा असणार आहे की असणार आहे. बरोबर. हे लक्षात आलं. हा. आता दुसरं अक्षर पाहू. दुसरं अक्षर काय काय आहे? इथं आहे म, नंतर र, परत आहे र, रा, प्रश्नचिन्ह, श आणि स. मग आपल्याला आपल्या वर्णमालेमध्ये इथं जो प्रश्नचिन्हाच्या जागेवर जो शब्द येणार आहे त्याचं पहिलं अक्षर की आहे आणि दुसरं अक्षर आपल्याला रा आणि म्हणजे र आणि श या अक्षरामधलं शोधायचं आहे. मग र आणि श. आता पहिला जो पर्याय आहे तो आपण चेक करून पाहू. पहिला अक्षर की आहे, दुसरा आहे ल. आता ल, र आणि श मध्ये येतो का? य, र, ल, व येतोय. येतोय. पहिला असू शकतो हो, पण आपण सगळे पर्याय चेक करू. आता हा शो इथं आलंय पा. इथं पण शो, किशोर मध्ये पण शो आलाय. इथं किशोर आहे म्हणजे किशोरी, री आलाय तिसरा. म्हणजे हा शब्द किशोरी हा शब्द किशोरच्या पुढे येणार आहे. म्हणजे तो इथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर माग येऊ शकत नाही. आणि त्यानंतरचं जे अक्षर आहे ते आहे स. सतरच्या पुढेच येतो. म्हणजे या ठिकाणी किरकिरा हा शब्द येईल का आपण पाहूया. दुसरा अक्षर आहे र. पण रा इथं तिसऱ्या जो अक्षर आहे आपला किराणा शब्द जो आहे तो त्या ठिकाणी रा आलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर. म्हणजे आता र त्याच्या आधी यायला पाहिजे, ते पुढे येऊ शकत नाही. म्हणजे किरकिरा शब्द येऊ शकत नाही. त्यानंतर स हा तर शेवटी आहे तिथं, तो पण येऊ शकत नाही. श, श, स या क्रमाने. म्हणजे या ठिकाणी रा आणि शो याच्यामध्ये जे अक्षर येणार आहे ते असलं पाहिजे ल. म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे किल आणि नंतर पुढची अक्षर किलबिल. प्रश्नचिन्हाच्या जागी जो शब्द येणार आहे तो येणार आहे या ठिकाणी किलबिल हा शब्द येणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागेवरती किलबिल हा शब्द येणार आहे. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना पहिल्या क्रमांकाचा अक्षर दुसऱ्या अक्षर जर समान असेल तर दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर पाहावा लागेल. दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर समान असेल तर तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर पाहावं लागेल. हे सगळं पाहत असताना तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी जे काही सेकंदामध्ये वेळ आहे आणि तेवढ्या सेकंदामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमची जी आपली जी वर्णमाला आहे अ पासून न पर्यंत याचा क्रम परफेक्ट तुमच्या ध्यानात असला पाहिजे. म्हणून एकदा वर्णमाला पुन्हा एकदा बघून घ्या, वाचून घ्या, पाठ करून ठेवा.
या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण अशाच प्रकारचा आहे. अशा प्रकारचे प्रश्न आल्यावर मजा येते. आणखी एक प्रश्न पाहूया. पहा आता इथं तोच पॅटर्न मी घेतलेला आहे. या ठिकाणी प्रश्न आहे अति अतिगंड अतिथी प्रश्नचिन्ह अतिशय प्रश्नचिन्हाच्या जागी वर्णानुक्रमे कोणता शब्द येईल. मग आता पहा प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर आहे अ अ आणि अ. 1 2 3 4 5 शब्दांची ही एक साखळी आहे असं म्हणूया आपण. म्हणजे 5 शब्द आहेत. मग आता या ठिकाणी जो शब्द येणार आहे त्याचं सुद्धा पहिलं अक्षर असणार आहे अ. ते लिहून घेऊ आपण अ. त्यानंतर आता दुसरे अक्षर जर पाहिले तर इथं ती, दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा ती, तिसऱ्या शब्दामध्ये सुद्धा ती, चौथ्या शब्दामध्ये सुद्धा काय असणार आहे तीच असणार आहे आणि पाचव्या शब्दामध्ये सुद्धा ती आहे. म्हणजे इथं आला ती. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे ती. आता तिसरं या ठिकाणी ती 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 आणि ती. आता इथं तिसरा अक्षर नाही म्हणजे हा शब्द त्या ठिकाणी वर्णानुक्रम बरोबर लिहिलेले आहेत सगळे. म्हणजे अतिगंड. आता या ठिकाणी अक्षर जे आहे दुसऱ्या शब्दामध्ये ते आहे ग. नंतरचा आहे तिसरा अक्षर थ. नंतर आहे प्रश्नचिन्ह आणि आहे श. आता आपल्याला शोधायचंय थ आणि श याच्या मधलं अक्षर तिसऱ्या क्रमांकावर असणारा शब्द. आता थ आणि श च्या मध्ये येणारा अक्षर शोधायचंय. आता पहिला पर्याय जर पाहिला तर इथं श आहे बरोबर. मग अतिशय आणि अतिशयोक्ती, अतिशयच्या पुढे हा शब्द जाईल. अतिशयोक्ती शब्द अतिशयच्या पुढे जाईल, माघ येणार नाही. दुसरा शब्द पाहूया पर्यायामध्ये अतिसार. आता शच्या पुढे सा येतो म्हणजे हा अतिसार शब्द सुद्धा या अतिशयच्या पुढे जाईल. त्याच्यानंतर अतिकाल इथं क आहे, क तर शब्द त्याच्या अगोदर येणार आहे क असल्यामुळं. आणि शेवटचा पर्यायामध्ये तिसरा शब्द आपण पाहूया मग म हा शब्द थ आणि श च्या मध्ये येतोय का? येतोय. या ठिकाणी येतोय. म्हणून म अतिमर्याद हा शब्द या प्रश्नचिन्हाच्या जागी यायला पाहिजे किंवा प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणार. बरोबर. काय काय केलं आपण? प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर बघितलं ते पण समान आहे. प्रत्येक शब्दाचं दुसरं अक्षर बघितलं ते पण समान आहे. प्रत्येक शब्दाचं तिसरं अक्षर बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं की तिसऱ्या शब्दाचं तिसरं अक्षर थ आहे आणि पाचव्या शब्दाचं तिसरं अक्षर श आहे. म्हणजे या ठिकाणी जो शब्द असणार आहे त्या ठिकाणी येणाऱ्या शब्दाचं तिसरं अक्षर हे थ आणि श च्या मधलं म्हणजे म हे असणार आहे. म्हणून या ठिकाणी शब्द येतोय अतिमर्याद. प्रश्नचिन्हाच्या जागी शब्द येणार आहे अतिमर्याद. चला आणखी एक अशा प्रकारचा प्रश्न आपण पाहूया. परत तशाच प्रकारचा प्रश्न आहे. कारण 5वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कदाचित जर हा प्रश्न कठीण स्वरूपाचा विचारायचा असेल किंवा मध्यम स्वरूपाचा जर विचारायचा असेल तर या पद्धतीने तो प्रश्न येऊ शकतो. काय प्रश्न आहे? निखळ, निखार, निखारा, प्रश्नचिन्ह, निगम, निडर. प्रश्नचिन्हाच्या जागी वर्णानुक्रमे कोणता शब्द येईल? म्हणजे न ची 14 खडी या ठिकाणी आपल्याला माहित आहे. परंतु त्याच्यामधले काय झालंय फक्त वेलांटी आले. पहा प्रत्येक शब्दाची पहिली वेलांटी आलेली आहे. पहिली वेलांटी आलेली आहे.
या ठिकाणी सुद्धा नी नी प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या शब्दाचं सुद्धा पहिलं अक्षर जे असणार आहे ते नी असणार आहे. निगम आणि निडर 1 2 3 4 5 6 शब्द या ठिकाणी वर्णानुक्रमे दिलेले आहेत, परंतु प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत, दुसरं अक्षर पाहणार आहोत. दुसरं अक्षर कोणतं आहे, तर दुसरं अक्षर आहे ख, खा, खा, ग आणि हे ड आहे. म्हणजे ख, खा, परत खा, प्रश्नचिन्ह, इथं आहे ग आणि शेवटी आहे ड. बरोबर. मग आता 1 2 3 3 ख खा खा आणि इथं ग आहे, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर जो शब्द येणार आहे त्याचं दुसरं अक्षर या ठिकाणी खा असणार आहे. ग च्या अगोदरचं अक्षर असणार आहे, म्हणजे खा असणार आहे. ते आपण लिहून घेऊ या ठिकाणी खा. हा, आता तिसरा शब्द जर बघितला, तिसरं अक्षर जर बघितलं तर इथं आहे ळ. दुसऱ्या शब्दामध्ये आहे र. या ठिकाणी आहे निखारा रा, निगम म आणि पुन्हा आहे र. म्हणजे तिसरं अक्षर आपल्याला जे शोधायचंय या ठिकाणी 1 2 3 म च्या अगोदरच ते असणार आहे आणि राच्या नंतरच असणार आहे, म्हणजे ते तिसरं अक्षर असणार आहे. मग या ठिकाणी रच्या पुढचं घ्यावं लागणार आहे, म्हणजे ते असणार आहे ल. म्हणजे निखालस हा शब्द या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणार आहे. थोडी गडबड झाली का? म्हणजे या ठिकाणी जो शब्द येणार आहे तो निखालस असणार आहे, या प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणारा. पुढचा प्रश्न पाहूया आपण. ते प्रश्नाचं थोडंसं हे झालं. दिलेले शब्द शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय कोणता? दिलेले शब्द वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय कोणता? आता या ठिकाणी प्रत्येक पर्यायामध्ये जवळपास 6 शब्द दिलेत पहा, परंतु प्रत्येकाचं पहिलं अक्षर एकच आहे, स आहे. स स पहा, प्रत्येक पर्यायातलं पहिलं अक्षर स आहे. आता दुसरं अक्षर जर पाहिलं तर या ठिकाणी क का, क का, कार आणि म, म्हणजे म आणि र यांच्यामध्ये अगोदर येतो म, म्हणजे हा ऑप्शन बरोबर किंवा योग्य वर्णानुक्रमे लावलेल्या शब्दांचा असू शकत नाही. दुसरा जो ऑप्शन दिलाय, पर्याय दिलाय, त्याच्यामध्ये दुसऱ्या शब्द जर बघितला आपण, दुसरा अक्षर जर बघितलं तर का या ठिकाणी का बरोबर, परंतु इथं परत क आलाय, म्हणजे काच्या नंतर एकदा की यायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे हा दुसरा पर्याय सुद्धा बरोबर असू शकत नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा सगळ्या शब्दांचं पहिलं अक्षर आहे क. मग दुसरं अक्षर बघू आपण. पा क नंतर का. मग का आता ळ हा रच्या नंतर येतो, त्याच्यामुळे हा ळचा शब्द सकार शब्दाच्या पुढं, सका मच्या पण नंतर त्याच्या पण पुढं पाहिजे होता, म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा बरोबर असू शकत नाही. मग चौथा पर्याय आपण पाहूया. पहा, म्हणजे 3 चुकलेत म्हणजे चौथा बरोबर असणार आहे, पण तरी आपण पाहूया एकदा चेक करून आपण बरोबर केलंय का.
का म्हणजे आता क क आहे या ठिकाणी म्हटलं हा शब्द एक नंबरला येणारच आहे. मग आता का काम आणि हा का का का. आता तिसरं जे अक्षर आहे म र ळ हे पण क्रमाने आहेत पहा. म अगोदर येतोय, नंतर र येतो, नंतर ळ येतो. म्हणजे दुसरा हा तिसरा हा चौथा आणि या ठिकाणी पहिला अक्षर स, दुसरं हा आणि हा खो, पाचवा आणि हा सहावा. म्हणजे शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास कोणता पर्याय बरोबर येतोय, तर या ठिकाणी हा चौथा पर्याय योग्य आहे. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचे ज्यावेळेस आपल्या समोर शब्द येतील प्रश्नपत्रिकेमध्ये त्यावेळेस म्हणजे गोंधळून न जाता पहिला अक्षर कोणता आहे, पहिला अक्षर पाहिल्यानंतर दुसरं कोणतं आहे, दुसरं अक्षर जरी सारखं असेल तर तिसरं कोणतं आहे, किंवा दुसऱ्या अक्षरामध्ये सुद्धा काय आहे क का. पहिली वेलांटीचा की असू शकतो, नंतर दुसरी वेलांटीचा की असू शकतो, आहे की नाही. म्हणजे स्वर जे आहेत अ आ इ ई उ हा क्रम सुद्धा परफेक्ट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता एक नवीन पॅटर्न, दुसरा एक नवीन पॅटर्न आपण प्रश्नाचा घेतला आहे. खालील शब्दांचा योग्य वर्णानुक्रम कोणता. पहा आता इथं प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर पहा. इथं जो पहिला शब्द आहे दिलेला आपल्याला त्या पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर प्र आहे, नंतर प आहे, र रा आणि हे पण रा आहे आणि हे प्रा आहे. बघा आता या ठिकाणी प्र पहिला अक्षर प्र, नंतर दुसरं इथं शेवटच्या शब्दाचं जे अक्षर आहे ते प्रा आहे पा प्रा. म्हणजे इथं काना नाही, इथं काना वाढला प्र प्रा. बरोबर. नंतर रा आणि याचं पण अक्षर आहे रा. आता इथं प्र आहे आणि हा प्रा आहे. प्रतिज्ञामध्ये प्र आहे, प्रार्थनामध्ये प्रा आहे. म्हणजे प्र हा अगोदर येणार, त्याच्यानंतर प्रा येणार. बरोबर. हा क्रम लक्षात आला. त्यानंतर उरलेले दोन शब्द आहेत. इथं आहे राष्ट्र, राष्ट्रगीत शब्द आहे आणि शेवटचा जो शब्द आहे तो ज आहे. पाहिजे ज म्हणजे हा जो श आणि हा ज, तर याच्यामध्ये ज अगोदर येतो म्हणून तो आपल्याला शब्द अगोदर घ्यावा लागेल. म्हणजे हा राज्य, म्हणजे हा राज्यगीताचा जो राज्यगीत हा जो शब्द आहे तो अगोदर येणार आणि राष्ट्रगीत हा शब्द त्याच्या क्रमाने पुढे येणार. बरोबर. म्हणजे पहिला शब्द कोणता येणार आहे मग प्र. प्र म्हणजे पहिला शब्द असणार आहे प्रतिज्ञा. नंतर प्रार्थना, नंतर तिसरा असणार आहे राज्यगीत आणि चौथा आणि शेवटचा शब्द असणार आहे राष्ट्रगीत. राष्ट्रगीत. वर्णानुक्रम विचारलाय आपल्याला. म्हणजे प्रतिज्ञा हा शब्द कोणता आहे मग प्रतिज्ञाचा क्रम कोणता आहे अ, तो त्याच्या खाली लिहून घ्यायचा आहे अ. नंतर राष्ट्रगीत ब, राष्ट्रगीताच्या खाली घेऊ ब. नंतर राज्यगीत क आणि शेवटचा प्रार्थना तो आहे ड. म्हणजे अ ड क ब. बरोबर. अ ड क ब. आता या ठिकाणी काय झालंय, एकही पर्याय तो प्रिंट या ठिकाणी करण्यात आलेला नाही, परंतु आपल्याला जो ऑप्शन निवडायचा आहे तो आहे अ ड क ब, आहे का नाही. अ ड क ब या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी तो प्रिंट मिस्टेक झालेली आहे. आपल्याला जो ऑप्शन निवडायचा आहे तो चार पैकी तो असणार आहे अ ड क आणि ब. हा ऑप्शन जो असेल, हा पर्याय चार पैकी जो असेल त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला काय करायचा आहे, चार पैकी जो असेल तो या ठिकाणी रंगवायचा आहे. म्हणजे
आपण वर्णानुक्रमे शब्द लावताना ते शब्द वर्णानुक्रमे लावलेले शब्द लिहून घेतले आणि त्यांच्या खाली जर त्यांचा क्रम लिहिला तर तो क्रम आपला निश्चितच बरोबर येणार आहे. म्हणजे कधी कधी अशा प्रकारची चूक अनावधानाने होऊ शकते. पुढचा प्रश्न आपण पाहूया. वेळ किती राहिली? पहा पुढचा प्रश्न आहे. आरोग्य, आनंद, आठवण, आडवी हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. बघा आता या ठिकाणी किती शब्द आहेत ते आपण अगोदर पाहून घेऊ. हा पहा शब्द आहेत. एक आरोग्य, आनंद, आठवण, आडवी, 4 शब्द आहेत आणि त्या चारही शब्दांचं पहिलं अक्षर जे आहे ते आ आहे. पहिलं अक्षर काय आहे? आ आहे का? हा. आता पहिलं अक्षर सारखं असल्यावर आपण दुसरं अक्षर पाहतो. या ठिकाणी दुसरं अक्षर आहे र. नंतर दुसरं अक्षर, दुसऱ्या शब्दाचं दुसरं अक्षर आहे न. तिसऱ्या शब्दाचं अक्षर आहे ठ आणि चौथ्या शब्दाचं अक्षर आहे ड. आता जो आपला क्रम आहे पहा अ, क, च, ट, त, प हा क्रम असा शेवटपर्यंत आहे पहा. मग आता पहिला जो शब्द आहे आरोग्य, बरोबर. आरोग्य, आनंद, आठवण, आडवी यांची अक्षर लिहिले आपण दुसऱ्या क्रमांकाची र, न, ठ आणि ड. आता हा र कुठे येतो? पा क, अ, क, च, ट, त, प, य आणि श. हा गट आहे पहा. अ चा गट 14 अक्षरांचा आहे. क, क, ख, ग, घ, घ, च, च, ज, झ, झ, है की नाही? ट, ठ, ड, ढ, न. त, थ, ड, ध, न. प, फ, प, ब, प, फ, ब, भ, म. य, र, ल, व. क्ष, श, स, ह, ळ. बरोबर. आता र कुठे येतोय दुसरा अक्षर? तर या ठिकाणी र येतो. य, र. आता पहा क्रम लगेच लक्षात येतो. असं लिहून घेतल्यानंतर नंतर न ट च्या गडात येतो पहा त, थ, ड, ढ, न. नंतर ठ, ठ च्या गटात येतो इथं आणि ड, ड सुद्धा त्याच्या पुढे येतो पहा ट, ठ, ड, ढ. म्हणजे हा क्रम बरोबर आहे. ठ, ड. हा आता ठ, ठ चा शब्द कोणता आहे? आठवण. दुसरा अक्षर ठ येणारा शब्द आठवण. मग आठवण हा शब्द पहिल्या क्रमांकावर येणार आहे. आठवण, आठवण. दुसऱ्या क्रमांकावर जो शब्द येणार आहे तो ड हा अक्षर, ड हे अक्षर दुसऱ्या क्रमांकावर असणारा आडवी. आडवी झालं. ह्या दोघांचं काम झालं. नंतर न, दुसरा अक्षर न येणारा शब्द आनंद. आणि शेवटचा जो येणार आहे र, आरोग्य. आपला वर्णानुक्रमे लावून या ठिकाणी शब्द झालेत. पहिला शब्द आलाय आठवण, आडवी, आनंद, आरोग्य. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोणत्या बाजूने? डावीकडून. बरोबर. या ठिकाणी काय म्हटलंय? वर्णानुक्रमे शब्द लावला शेवटून दुसऱ्या क्रमांकावर, शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आनंद येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आनंद. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर शब्द आला आनंद. आनंद शब्दाचे विरुद्धार्थी शब्द माहिती आहे आपल्याला दुःख. मग दुःख हा शब्द या ठिकाणी कोणत्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुःख. बरोबर. आनंद विरुद्धार्थी शब्द दुःख. म्हणजे शब्द वर्णानुक्रमे लिहिताना कालचा जो आपला घटक होता
त्याच्यासारखंच आहे की त्याच्यासारखे सुद्धा त्या पॅटर्न मधले प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवायचंय. बरोबर, म्हणजे लक्षात आलं का? अगोदर क्रम व्यवस्थित लावून घ्यायचाय, त्याच्यानंतर शेवटून दुसऱ्या, उजवीकडून दुसऱ्या, डावीकडून तिसऱ्या, असं ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस उजवं डावं परफेक्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचंय. बरोबर, चला आणखी एक प्रश्न पाहूया आपण पुढचा. आता अशा प्रकारचा वर्णानुक्रम आहे 2017 पासून 2025 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत ज्यावेळेस आपण पाहतो, तर एक ठराविक 2-3 वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बरोबर, आणि गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी मला वाटतं 2024 आणि 25 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला नाही, त्याला ते वेचेस दिलेलं नसेल, त्याच्यामुळं 2026च्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न या घटकावर येऊ शकतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे जे प्रश्नसंच असेल, प्रश्नपेढी असेल, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रश्न दिलेले आहेत. सर्वात महत्वाचं लक्षात जे ठेवायचं आहे ते एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की पहिली जी ओळ आहे आपली अ ची, अ आ इ ई, ही जे 14 स्वर आहेत ते स्वर म्हणजे पुढे गेल्यानंतर ए ऐ ओ औ ही जुनी आपली जी होती त्याच्यामध्ये आ आ हे दोन स्वर ज्या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहेत ते लक्षात ठेवायचे. म्हणजे अ पासून औ पर्यंत ते पूर्ण पाठ असलं पाहिजे. त्यानंतर क च्या गटामध्ये येणारे सगळे शब्द पहा, क ख ग घ. बरोबर, आणि मांग माई मधला ग त्या ठिकाणी आहे, म्हणजे ते आपल्याला लक्षात ठेवायचंय. आपण परत एकदा पाहूया. हा क्रम पहा, क क च्या गटामध्ये अक्षर क स ट त प य आणि श. बरोबर, क मध्ये कोणकोणती आहेत? ख ग घ आणि ग. च च्या गटामध्ये छ ज झ आणि हा न. ट च्या गटामध्ये ठ ड ढ न. ट च्या गटामध्ये थ द ध आणि हा न. प च्या गटामध्ये प फ ब भ म. नंतर य र ल व ह. श च्या गटामध्ये श स ह ळ. बरोबर, अशा प्रकारचा जो गट आहे म्हणजे क पहा, पहिला अ, क, स, ट, त, प, य आणि श. जेव्हा 5 ते 6 शब्द वर्णानुक्रमे लावण्यासाठी दिलेले असतात आणि त्याचं पहिलं अक्षर वेगवेगळं असतं, तेव्हा तुम्हाला जे स्पेस दिलेला असतो, कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते, शेवटच्या पानावर असते किंवा प्रत्येक पेजवर असते, त्या ठिकाणी हा पटकन अ क च ट त प य श, अ क च ट त प य श या क्रमाने ती अक्षर लिहून घ्यायची आणि मग तुम्हाला दिलेले जे शब्द आहेत ते शब्दाचं पहिलं अक्षर यापैकी कोणत्या गटामध्ये येतंय ते परफेक्ट तुमच्या लक्षात असलं पाहिजे. परफेक्ट तुमच्या लक्षात असलं पाहिजे. क मध्ये येते, अ मध्ये येते क च ट त प य श. बरोबर, हा क्रम एकदा लावल्यानंतर डावीकडून दुसरं, उजवीकडून दुसरं, त्याचा विरुद्धार्थी शब्द, त्याचा समानार्थी शब्द, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि परीक्षेत येतात म्हणून आपण अभ्यास तर करतो, केलाच पाहिजे, केलाच पाहिजे. हा, प येतो या ठिकाणी केलाच
पाहिजे. म्हणजे परीक्षेत तर अभ्यास आपण परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करतो, परंतु आपलं ज्ञान सुद्धा वाढलं पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा असतो. या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपण उद्या नवीन घटकासोबत भेटणार आहोत. सर्वांना खूप खूप या ठिकाणी धन्यवाद. 5 मिनिटं वेळ आपला या ठिकाणी शिल्लक आहे. 5 मिनिटामध्ये एक तुम्हाला एक छोटस काहीतरी मी सांगणार आहे. बघा, आपण अभ्यास का करावा? स्कॉलरशिपची परीक्षा, शिष्यवृत्तीची परीक्षा, नवोदयची परीक्षा याची तुम्ही तयारी करत आहात. का करत आहात? तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे. आणि हे काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी मिळण्यासाठी आपण अभ्यास करत आहोत. आता तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून तासाला म्हणजे आजच्या ह्या ऑनलाईन तासिकेला उपस्थित आहात. बरेच जणांचे बरेच मित्र बाहेर खेळत असतात, बरोबर? म्हणजे वेगवेगळ्या कामामध्ये असतात आणि आपणच तासाला बसतोय. आपण कशाला तो शेजारचा मुलगा खेळतोय किंवा माझा मित्र खेळतोय, मग मी कशाला अभ्यास करू, असं बऱ्याचदा वाटत असतं. तो विचार डोक्यातून काढून टाकायचा आहे. कारण अभ्यास करणारी किंवा स्वतःसाठी स्वतःची प्रगती साधण्यासाठी वेळ देणारी माणसंच मोठी होत असतात. आणि तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःसाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आपल्याला तुम्हाला आता काय करायचंय हे समजलेलं आहे. कारण तुम्ही जे जवळपास 400-500 मुलं जिल्ह्यामधून निवडलेले आहेत गेल्या वर्षी मिशन आरंभच्या परीक्षेमधून, बरोबर? ती सगळी तुम्ही टॉपची मुलं आहात, बरोबर? आणि ह्या टॉपच्या मुलांना वेगळं किंवा आणखी काही सांगायची गरज नाही, कारण तुम्ही टॉपलाच आहात आणि तुम्ही टॉपलाच राहणार आहात. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो. सप्टेंबर महिना आपला सुरू झालेला आहे. परीक्षेला अजून सप्टेंबर महिना जायचा आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे, फेब्रुवारी आहे. म्हणजे एक साधारण कमीत कमी विचार केला तर 4 महिन्यांचा कालावधी या ठिकाणी आहे. नवोदयची परीक्षा डिसेंबर मध्ये आहे, तिथे थोडासा कालावधी कमी आहे. या उरलेल्या वेळामध्ये तुम्ही भरपूर अभ्यास करा, वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवा, चिंतन करा, मनन करा आणि खूप खूप यश मिळवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. किती मिनिटं राहिले?